श्री स्वामी समर्थ. बाळा, पाहून दुर्लक्ष करू नको. जर का आज हा स्वामी संदेश तू शेवटपर्यंत ऐकलास तर भाग्यवान ठरशील. बाळा, स्वामी स्वतः तुला म्हणत आहेत, पुढील येणारे 10 मिनिटे तुझ्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. जर हा संदेश तू पूर्ण ऐकलास तर तुझ्या जीवनावर खूप मोठा प्रभाव पडू शकतो. बाळा, मी तुला संघर्ष करताना पाहिले आहे. मी तुझे प्रत्येक अश्रू पाहिले आहेत. बाळा, त्या अश्रूसाठी माझ्यावर विश्वास ठेव, कारण माझ्याकडे तुझ्यासाठी मोठे आशीर्वाद आहेत. स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बाळा, तुम्ही आयुष्यात काय कमवलात यावर कधी गर्व करू नका, कारण बुद्धिबळाचा खेळ संपला की सगळे मोहरे आणि राजा एका डब्यात ठेवला जातो. तुम्हालाही आयुष्य संपल्यावर सर्वांना एकाच जागी जायचे आहे. बाळा, स्वामी म्हणतात, नारळाला डोळे असतात पण पाहता येत नाही. कपाला कान असतात पण त्याला ऐकू येत नाही. टेबलाला पाय असतात पण त्याला चालता येत नाही. बाटलीला तोंड असतं पण तिला बोलता येत नाही. सुईला नाक असतं पण तिला वास येत नाही. कंगव्याला दात असूनही चावता येत नाही. पण माणसाला सगळं असूनही माणुसकी दाखवता येत नाही. बाळा, जीवनात कधीच भिवू नको. कधीच मनात हरण्याची किंवा भिण्याची भीती ठेवू नको. हे होणार नाही असं वाटू देऊ नको. कदाचित तुला ते अशक्य वाटत असेल, कदाचित तुला ते जमणार नाही असं वाटत असेल, पण बाळा, ते तुला कितीही अशक्य असं वाटलं तरी ते देवाला अशक्य नाही हे विसरू नको. बाळा, ज्यांना काळजाचे घाव आणि डोळ्यातील भाव कळतात त्याच नात्याला खरा अर्थ असतो. बाकीची नाती केवळ माझी माझी म्हणून वाहिलेली व्यर्थ ओझी असतात. बाळा, आज माझ्या आवाजात स्वामी तुझ्याशी बोलत आहेत आणि म्हणत आहेत की तू आमच्यापाशी येत नाही. तुझा आमच्यावर विश्वास नाही आहे का? स्वामीवरती जर तुमचा विश्वास असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण आता स्वामी रोज तुमच्याजवळ येणार आहेत. सबस्क्राईब करून घ्या, भाग्यवंत ठरसाल. स्वामी म्हणतात की ज्याला तुमची पर्वा नाही अशा व्यक्तीच्या पाठीशी उभे राहण्यापेक्षा एकटे राहणे केव्हाही चांगलेच. आपण जर प्रयत्न केला तर आपले अस्वस्थ मन देखील सहज नियंत्रण केले जाऊ शकते. बाळा, आयुष्य ना कालचे आहे, आयुष्य ना आजचे आहे. आयुष्य हा जगण्याचा क्षण आहे. आयुष्याला जगावं, या क्षणाला अनुभवावं हेच जीवन आहे. माणसाची साडेसाती तेव्हाच सुरू होते जेव्हा तो आपल्या प्रियजनांना खाली आणण्यासाठी इतरांकडून सल्ला घेऊ लागतो. स्वामींनी खूप चांगली गोष्ट सांगितली आहे. ना हार पाहिजे ना जीत पाहिजे. जीवनात यशस्वी होण्यासाठी आपल्याला आपल्या माणसांची साथ पाहिजे. बाळा, माणूस चुकीचे कार्य करतावेळी उजव्या डाव्या पुढे मागच्या चारही बाजूला बघतो. तो वर बघायला मात्र विसरून जातो. तुमच्या मनाला जर तुमच्या ताब्यात केलं नाही तर ते एखाद्या शत्रूप्रमाणे काम करायला लागेल. भगवद्गीतेमध्ये असं लिहिलेलं आहे की जेव्हा एखादी समस्या उद्भवते तेव्हा त्यासोबतच एक उपाय देखील जन्माला येतो. फक्त ते उपाय आपल्याला भेटेपर्यंत संयम ठेवायला हवा. बाळा, जर तुम्ही तुमचं लक्ष मिळवण्यामध्ये जर पराजित झाला असाल तर तुम्ही तुमची रणनीती बदला. लक्ष बदलू नका. माणसाची प्रतिष्ठा, वंश, वैभव या तिन्ही अहंकारामुळे निघून जातात. विश्वास बसत नसेल तर रावण, कौरव आणि कंस यांचा अंत पहा. सर्व काही असताना अहंकारामुळे त्यांचा अंत झाला. स्वामी म्हणतात, मनुष्याच्या नाशाची हे 6 कारणे आहेत: झोप, क्रोध, भीती, थकवा, आळस आणि काम पुढे ढकलण्याची सवय. कधीही जीवनात रागावर नियंत्रण ठेवायला शिका, कारण रागामुळे माणसाची बुद्धी भ्रष्ट होते
आणि भ्रष्ट बुद्धीमुळे तो स्वतःचेच नुकसान करून बसतो. स्वामी सांगतात, जीवनात चांगले काम करा. व्यक्तीचे कर्माचे फळ व्यक्तीला अशा प्रकारे शोधून काढते, जसं की वासरू कळपात असलेल्या गायीमधून आपल्या आईला शोधते. बाळा, जर तू देवाला काही मागितलं आणि जर देव तुला वाट पाहायला लावत असेल तर तयार राहा. तो तुम्हाला तुम्ही मागितल्यापेक्षा जास्त देणार आहे. एका व्यक्तीने स्वामींना विचारलं, प्रेमाचा फायदा काय आहे? स्वामी हसून म्हणाले, जिथे फायदा असतो तिथे प्रेम कधीच नसतं. बाळा, प्रेम हा एक असा अनुभव आहे जो मनुष्याला कधी पराजित होऊ देत नाही. आणि घृणा हा असा अनुभव आहे जो माणसाला कधी जिंकू देत नाही. बाळा, तुला दुःख होत असेल तर त्यामागे सर्वात मोठं हेच कारण असतं. बाळा, आयुष्यात दुःख मिळण्याचे कारण म्हणजे मोठ्या अपेक्षा होय. या अपेक्षांचा त्याग करून बघा आणि मग बघा आयुष्य किती सुंदर आहे. बाळा, प्रेम आणि आस्था या 2 गोष्टी आपल्या हातात आहेत. आपल्या मनात एकदा भक्ती निर्माण झाली तर कणाकणात ईश्वराचे दर्शन घडते. वाईट कर्म करावे लागत नाहीत तर ते आपोआप घडते. चांगली कर्मे आपोआप घडत नाहीत तर ती करावी लागतात. बाळा, जेव्हा तुम्ही ईश्वराशी जोडले जातात तेव्हा ईश्वर तुमची परीक्षा घेतो. काही लोक याला दुःख म्हणतात तर काही लोक यालाच देवाची कृपा समजतात. स्वामी म्हणतात, स्वार्थीपणाने नाती जोडण्याचा कितीही प्रयत्न करा, ती नाती कधीच टिकत नाही. पण प्रेमाचे नाते तोडण्याचा कितीही प्रयत्न करा, ती नाती कधीच तुटत नाहीत. कोण म्हणतं की आपले पाप निघून जाऊ शकत नाहीत? ईश्वराला पूर्णपणे समर्पित व्हा. तो परमेश्वर तुम्हाला सगळ्या पापांपासून मुक्त करेल. जे घडून गेले ते चांगलेच घडले. जे घडते ते चांगल्यासाठीच घडते आणि जे घडणार आहे ते चांगलेच घडणार आहे. त्यामुळे परमेश्वरावर विश्वास ठेवून चांगले कर्मे करत राहा. आणि जर तुमचाही देवी शक्तीवर विश्वास असेल तर नक्की कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. बाळा, स्वामी म्हणतात, परमेश्वर चांगल्या लोकांची खूप कठीण परीक्षा घेतो, पण तो त्यांची साथ कधीच सोडत नाही. आणि परमेश्वर वाईट लोकांना बरेच काही देतो, पण तो त्यांची साथ कधीच देत नाही. स्वतःच्या कर्मापासून कोणीच पळून जाऊ शकत नाही. कर्माचे फळ प्रत्येकालाच भोगावे लागते. हाच कर्माचा सिद्धांत आहे. बाळा, जेव्हा तुमचा शत्रू तुमच्यापेक्षा अधिक बलवान असेल तेव्हा त्याच्याशी सरळ ताकदीने लढण्यापेक्षा बुद्धीने लढणे अधिक फायदेशीर असते. बाळा, आजच्या काळात युद्धात संयमबळ महत्त्वाचे नाही तर साहस, नीती आणि योग्य वेळी योग्य अस्त्र किंवा व्यक्तींचा उपयोग करणं जास्त महत्त्वाचं आहे. स्वामी म्हणतात, चमत्कार त्यांच्यासोबतच घडतो जो तो घडविण्याचा विश्वास ठेवतात. कधीकधी आयुष्यात अशीही वेळ येते की आयुष्य असे वाटते की केव्हा हे दिवस दूर होतील. का पुन्हा पुन्हा त्याच अडचणी, तेच संकट माझ्या आयुष्यात येतात? हे सगळं केव्हा समजेल? मी आता हे सहन नाही करू शकत. प्रत्येक वेळी नवा प्रॉब्लेम माझ्यासमोर येऊन उभा असतो. असे दिवस आले तरी स्वामींचं नामस्मरण करायला विसरू नका. कारण स्वामी ज्यांच्या मागे उभे असतात त्यांच्या मागे कोणीही काहीच करू शकत नाही. कितीही संकट येवो त्याला स्वामी स्वतः समोर जातात. एक व्यक्ती त्याच्या मुलाबरोबर नदीकिनारी फिरत होता. फिरता फिरता तो विचार करत होता, कारण त्याच्या आयुष्यात खूप दुःख होते. तो त्याचाच विचार करत होता. तो देवाशी बोलत होता. त्यांना प्रश्न विचारत होता की का माझ्यासोबत असंच होते? का तो उदास होतो? की असे वाटते की मरून जावे? पण काय करू, माझा परिवार आहे, मी पण तेही करू शकत नाही. असा विचार करत तो नदी किनारे फिरत होता. त्याचा मुलगा खेळत होता. चालता चालता त्याला ठेच लागली आणि ठेच लागल्यावर तो पडून आपल्या एका मडक्यापाशी गेला, ज्यात काही वेगळ्या रंगाची खडे होते. ते बघून त्याला जास्त संताप आला की अरे, मलाच पडायचे होते का?
पहिलेच माझ्या आयुष्यात इतके सारे दुःख आहेत, अजून मी पडलो गेलो. हेच व्हायचं बाकी होतं आता. त्याला वाटले सगळे त्रास मलाच देतात का? जेव्हा देवाला मी माझे दुःख सांगतोय तेव्हा तो मला अजून त्रास देतोय आणि त्याचा मनातल्या मनात खूप संताप यायला लागला. तो दुःखी होऊन बसून गेला आणि जेव्हा त्याला तो मटका दिसला त्याने त्या मटक्यात रंगीबिरंगी खडे उचलले आणि पाण्यात टाकायला सुरुवात केली. त्याचा तो राग शांत करण्यासाठी तो एक एक दगड पाण्यात फेकू लागला. त्याने एक एक करून सगळे दगड नदीत फेकून दिले आणि त्याच्या लहान मुलाने एक खडा हातात घेतला आणि तो लहान मुलगा त्या खड्याशी खेळत बसला होता. त्याच्या वडिलांना वाटले की ठीक आहे, हा खेळतोय तर खेळू दे. तो म्हटला की चला आपण घरी जाऊया आणि ते घरी जायला लागले. जेव्हा ते घरी जात होते रस्त्यात त्यांना एक माणूस भेटला. त्या व्यक्तीचे लक्ष त्या लहान मुलाच्या हातात त्या खड्याकडे गेले. त्या व्यक्तीने सांगितले की तुम्ही तुमच्या मुलाच्या हातातला जो खडा आहे तो मला द्याल का? तुम्हाला तो मला विकाल का? त्या बदल्यात मी तुम्हाला जे पाहिजे ते देईन. त्या व्यक्तीला थोडे विचित्र वाटले. या खड्यासाठी हा मला काहीही द्यायला तयार आहे. या व्यक्तीला या खड्याला काय विकत घ्यायचे असेल? त्याने सांगितले ठीक आहे, मला काही फरक नाही पडत. किती पैसे द्याल याचे? तेव्हा त्या व्यक्तीने सांगितले हा खडा साधारण खडा नाही आहे. हा खडा खूप किमती आहे आणि याची किंमत करोडोमध्ये आहे आणि याच्या बदल्यात मी तुला हवे तितके पैसे देऊ शकतो. जेव्हा त्याने या व्यक्तीचे म्हणणे ऐकले त्याला आश्चर्य वाटले. अरे, मला तर या खड्यांनी भरलेली मटकी भेटली होती आणि मी सगळे साधारण खडे समजून नदीत फेकून दिले. आणि तो व्यक्ती परत त्या नदीकिनारी गेला ते खडे शोधण्यासाठी, पण त्याने ते पाणी सगळं उकळून काढलं पण त्याला एकही खडा सापडला नाही. या गोष्टीतून आपल्याला खूप छान शिकायला मिळते. जेव्हा तुम्हाला कधी ठेच लागेल तेव्हा हे समजू नका तुमच्या आयुष्यात कुठलाही प्रॉब्लेम येईल तेव्हा हरून जाऊ नका. असे समजा की त्यातून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळणार आहे. ते तुमच्यासाठी झाले आहे. त्यात तुमच्यासाठी काहीतरी खजाना लपलेला आहे. फक्त त्यावेळी आपल्याला ती गोष्ट समजत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणी विचारात अडकलेले असतो. स्वामी म्हणतात जास्त चिंता, जास्त विचार, जास्त कोणत्याच गोष्टीचा प्रकार वाढवायचा नाही. कारण जीवनात जास्त चिंता केली तर नुसतंच केस पांढरे होत नसतात, तर आपल्या शरीरावरही खूप त्याचा परिणाम होतो. आपल्या शरीरात नकारात्मक ऊर्जा येते, ज्यामुळे आपण जो काम करायला जाऊ त्यामध्ये आपल्याला खूप जास्त अडथळे आणि अडचणी पाहायला मिळतात. जे काम आपल्याला हवेसे वाटते ते काम आपल्याकडून होणे अशक्य होते. बाळा, ब्रह्मांडातील सर्व शक्ती आपल्यात आहे. हे आपणच आहोत जे डोळ्यावर हात ठेवून म्हणत आहोत की समोर काळोख आहे. अनुभव हा सर्वोत्तम शिक्षक आहे. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत तो शिकत राहा. पावित्र्य, ध्येय आणि दृढता या तिन्ही गोष्टी यशासाठी आवश्यक आहेत. बाळा, दिवसातून कमीत कमी एकदा स्वतःशी नक्की बोला. नाहीतर तुम्ही तुमच्या एका उत्कृष्ट व्यक्तीसोबतची बैठक गमावसाल. चिंतन करा, चिंता नाही. नव्या विचारांना जन्म द्या. बाळा, स्वामी म्हणतात शक्यतेच्या सीमेला जाणून घेण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे असंभतेच्या सीमेला ओलांडून पुढे निघून जाणे होय. जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत देवालाही तुमच्याबाबत विश्वास वाटत नाही. स्वामी सांगतात असं कधीच म्हणू नका की मी हे करू शकत नाही, मला हे जमणार नाही. कारण तुम्ही अनंत आहात. तुम्ही कोणतीही गोष्ट करू शकता. स्वतःचा हेतू प्रबळ ठेवा. लोकांना जे बोलायचं असेल ते बोलू द्या. एक दिवस हीच लोक तुमचं गुणगान करतील. जी लोक नशिबावर विश्वास ठेवतात ती लोक भीती असतात. जे स्वतःचं भविष्य स्वतः घडवतात तेच खरे कणखर लोक असतात. बाळा, मनुष्य सेवा हीच देवाची सेवा आहे.
धन्य आहे ते लोक जे दुसऱ्यासाठी सेवेत आपलं आयुष्य खर्च करतात. जर तुम्ही मला पसंत करत असाल तर मी तुमच्या हृदयात आहे. जर तुम्ही माझा द्वेष करत असाल तर मी तुमच्या मनात आहे. शक्ती जीवन आहे तर निर्बलता मृत्यू आहे. विस्तार म्हणजे जीवन तर अंकुलता म्हणजे मृत्यू आहे. प्रेम हे जीवन आहे तर द्वेष हे मृत्यू आहे. स्वतःचा विकास हा तुम्हाला स्वतःहूनच करावा लागेल. ना कोणी तुम्हाला तो शिकवतो, ना कोणी अध्यात्म तुम्हाला घडवू शकतो. कोणीही दुसरं शिक्षक नाही, उलट तुमची आत्मा आहे. बाळा, जर आपण परमेश्वराला आपल्या हृदयात आणि प्रत्येक जीवनात प्राण्यात पाहू शकत नाही तर आपण त्याला शोधायला कुठेच जाऊ शकत नाही. कारण परमेश्वर तर आपल्या हृदयातच आहे. त्याला कुठेच शोधण्याची गरज नसते, त्याला अनुभवायचं असते. आपलं कर्तव्य आहे की आपण आपले उच्च विचार इतरांच्या जीवनातील संघर्षासाठी प्रेरणादायी ठरतील आणि सोबतच आदर्शाला जितकं शक्य आहे तितकं सत्य ठेवण्याचा प्रयत्न करा. वारंवार देवाचं नाव घेतल्याने कोणी धार्मिक होत नाही. जी व्यक्ती सत्यकर्म करते तीच धार्मिक असते. सत्यासाठी काही सोडून द्या, पण कोणासाठी सत्य सोडू नये. बाळा, आपल्याला अशा शिक्षण पद्धतीची गरज आहे जे काळाला अनुसरून असेल. आपल्या दृष्टीचे कारण नकारात्मक शिक्षा प्रणाली आहे. कोणतीही गोष्ट जी तुमच्या शारीरिक, बौद्धिक आणि आत्मिक रूपाने कमकुवत बनवतात त्या गोष्टी विषसमाना मानून मनाला दिले. विश्व एक व्यायामशाळा आहे जिथे तुम्हाला स्वतःला मजबूत बनवण्यासाठी आला आहात. जर स्वतःवर विश्वास ठेवणं अधिक विस्तृतपणे शिकलं आणि अभ्यास घेण्यास असला तर मला विश्वास आहे वाईट आणि दुःखाचा एक मोठा भाग गायब झाला समजा. स्वामी म्हणतात, बाळा, ज्यावेळी तुम्ही काम करायची प्रतिज्ञा कराल त्याचवेळी ते केलं पाहिजे, नाहीतर लोकांना तुमच्यावरील विश्वास नाही राहत. कोणाचीही निंदा करू नका. जर तुम्ही कोणाच्या मदतीसाठी हात पुढे करू शकत असाल तर नक्कीच करा. जर ते शक्य नसेल तर हात जोडा आणि त्यांना आशीर्वाद द्या आणि त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या. जर धन हे दुसऱ्यांच्या फायद्यासाठी मदत करत असेल तर त्याचं मूल्य आहे, नाहीतर ते फक्त वाईटाचा डोंगर आहे. त्यापासून जितक्या लवकर सुटका मिळेल तितकंच चांगलं. 1000 वेळा ठेच लागल्यानंतर एक चांगलं चरित्र निर्माण होत असतं. बाळा, सर्वात मोठा धर्म म्हणजे आपल्या स्वभावाप्रती खरं असणं, स्वतःवर विश्वास ठेवणं होय. जो अग्नी आपल्याला ऊब देतो तोच अग्नी आपल्याला नष्टही करू शकतो. पण हा अग्नी दोष नाही, हा दोष आपला आहे. कारण प्रत्येक गोष्टीला आपण गरजेपेक्षा जास्त वापरू लागत आहोत. कोणतीही गोष्ट जर गरजेपेक्षा कमी केली, जेवढी गरज आहे तेवढीच वापरली तर सदैव त्या गोष्टीचा फायदाच होणार. स्वामी सांगतात, जेव्हा कोणतेही विचार विशेष रूपाने आपल्या मनावर ताबा मिळवतात तेव्हा तो विचार वास्तविक भौतिक आणि मानसिक स्थिती बदलतो. असा विचार कधीही करू नका की आत्म्यासाठी काही असंभव आहे. असा विचार करणं चुकीचं आहे. जर पाप असेल तर एकमात्र पाप आहे की तुम्ही निर्बल आहात आणि दुसरं कोणी निर्बल आहे. तुम्ही जितकं बाहेर पडाल आणि दुसऱ्याचं चांगलं कराल, विश्वास ठेवा तितकंच तुमचं मन शुद्ध राहील आणि ईश्वर त्यात वास करेल. ईश्वराचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील. जी व्यक्ती गरीब आणि असहाय्य व्यक्तीसाठी अश्रू ढाळते ती महात्मा आत्मा आहे. तसं नसेल तर ती दुर्मात्मा आहे. त्या व्यक्तीने अमरत्व प्राप्त केलं आहे, जी सांस्कृतिक वस्तूंना व्याकुळ होत नाहीत. जेव्हा लोक तुम्हाला शिव्या देतात तेव्हा त्यांच्या शिव्या आशीर्वाद समजा. असा विचार करा, ते लोक तुमच्यासाठी वाईट गोष्टी काढून तुमचीच मदत करतील. ज्या प्रकारे विविध स्रोतातून उत्पन्न झालेला प्रवाह त्याचं पाणी समुद्रात आणते
तसंच मनुष्याद्वारे निघालेला मार्ग चांगला असो वा वाईट, देवापर्यंत तो जातोच आणि देव त्याच्यावर योग्य तो निर्णय घेतो. मन आणि मेंदूंच्या द्वंद्वामध्ये नेहमी मनाचं ऐका, कारण मन जे निर्णय घेतं त्याच्यात फायदा तुमचाच राहील असं नाही, पण त्या गोष्टीत तुम्हाला एक समाधान भेटेल. आणि जेव्हा तुम्ही डोक्याने निर्णय घेताल तेव्हा तुम्हाला फायदा तर भेटेल, पण संतुष्टी नाही भेटणार. आणि जेव्हा तुम्हाला संतुष्टी नाही भेटणार तेव्हा तुम्ही चलबचल राहाल, तुमचं मन एका जाग्यावर स्थिर राहणार नाही. स्वतंत्र होण्याचं धाडस करा. जिथपर्यंत तुमचे विचार जात आहेत तिथपर्यंत जाण्याचं धाडस करा आणि ते तुमचे रोजच्या जगण्यातही आणण्याचं धाडस करा. बाळा, स्वामी म्हणतात जीवनात काहीच गोष्टी अशा असतात जे आपल्याला अशक्य वाटतात, पण ते शक्य असतात, कारण अशक्य असं काहीही नाही. आणि जेव्हा तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवता तेव्हा तुम्हाला अशक्य आहे असं म्हणणं देखील शोभत नाही. जीवनात सदैव लक्षात ठेवा, जर तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवत असाल तर तुमच्या आयुष्यात अशक्य असा शब्द आलाच नाही पाहिजे. कारण अशक्य तुम्हाला वाटत असेल पण तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवत आहात तर ते स्वामींसाठी अशक्य नाही. स्वामी त्याला असंच पूर्ण करून देतील, फक्त तुम्ही स्वामींचं नामस्मरण करत जा. स्वामी म्हणतात, जे माझं नामस्मरण करतो मी त्याची साथ कधीच सोडत नाही. फक्त त्याने माझं नामस्मरण करावं, माझी एवढीच इच्छा आहे. बाळा, स्वामी तुला कधीही म्हणत नाहीत की तू त्यांच्या मठात जा, त्यांच्या पाया पड, त्यांची रोज आरती कर. ते फक्त एवढंच म्हणतात, फक्त माझं नामस्मरण कर, तुझे सर्व दुःख मी स्वतः माझ्या अंगावर घेईल. बाळा, स्वामींवर सदैव विश्वास ठेव, कारण स्वामीच एक असे आहेत जे तुझी कधीही साथ सोडणार नाहीत. स्वामी म्हणतात, जीवनात प्रत्येक वेळी आपण 2 गोष्टी केल्या पाहिजे. एक, योग्य वेळ आल्यावर योग्य उत्तर दिलंच पाहिजे. आणि 2, योग्य ती कारवाई करा जेव्हा तुमच्यावर निर्णय अयोग्य होत असेल. काही गोष्टी आयुष्यात विसरू नका. जास्त झोप घेणे शरीरासाठी चांगलं असतं, पण आपल्या आर्थिक जीवनासाठी नाही. तसंच जास्त विचार करणे हे आपल्या आर्थिक जीवनासाठी चांगलं राहतं, पण आपल्या शरीरासाठी नाही. त्याच्यासाठी जीवनात जास्त विचार करू नका. जे काही तुम्हाला चिंता आहे, जे काही तुम्हाला काम आहे ते सर्व सोडून द्या, त्यांचा विचार करणं सोडा. जे काही होईल ते स्वामी बघतील असं म्हणत चला. बाळा, स्वामींचा हा संदेश तू जर इथपर्यंत ऐकला असशील तर नक्कीच हा संदेश 5 जणांपर्यंत शेअर करायला विसरू नको. आणि कमेंटमध्ये एकदा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नको. श्री स्वामी समर्थ.